Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad एश कोचिंग क्लासेस वाश. आपण क्लास 12 मध्ये केमिस्ट्री पार्ट 1 मधला पहिला टॉपिक चालू केलेला होता सॉलिड स्टेट. त्याच्यामध्ये आपले 3 लेक्चर झालेले होते. त्याच्यामध्ये काही सुट्ट्या पडल्या माझ्या मुलाचं काही कारणास्तव आजारी असल्यामुळे. तर आज आपण नेक्स्ट लेक्चरचं स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत पहा व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल. की सिंपल युनिट सेलचे टाइप्स किती आहेत, त्यामध्ये त्याचे एज एंगल काय असणार आहेत, त्याच्यामधले एज लेंथ काय असणार आहेत, किंवा त्याच्यामध्ये असणारे टाइप्स ऑफ ब्रेव्हियस लॅटिसेस काय असणार आहेत. तर त्याचा स्टडी आजच्या लेक्चरमध्ये करणार आहेत. किंवा कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं, किंवा टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल याचा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. कोणी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही. आणि 15 तारखेपासून आपण ऑफलाईन क्लासेस चालू करणार आहोत. 14 तारखेला मला सर्वांनी कॉल करून सांगाय की सर आम्ही उद्याच्याला येणार आहेत, तरच लेक्चर घेतलं जाईल याची दक्षता घ्यावी. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना देखील सांगा की 15 तारखेपासून आपला केमिस्ट्रीचा ऑफलाईन क्लास चालू होणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल्स. टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल्स. सिंपल क्यूबिक युनिट सेल. दिस सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅव्हिंग देअर 7 टाइप्स. की याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिंपल युनिट सेल मध्ये जर पाहिलं तर त्याचे 7 प्रकार आहेत. तर त्याचा स्टडी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर त्याच्यामध्ये 7 कोणकोणते प्रकार येतात. तर त्याचा स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला एक टेबल फर्स्टली ड्रॉ करून दाखवतो. समजा ही ट्रिक्स साठी एक टेबल असेल. त्यानंतर दुसरा असेल तुमचा टाइप्स ऑफ युनिट सेल. टाइप्स ऑफ युनिट सेल याच्यासाठी एक टेबल करू आपण. त्यानंतर तिसरा कॉलम असेल तुमचा रिलेशन बिटवीन द एज लेंथ. रिलेशन बिटवीन द एज लेंथ. रिलेशन बिटवीन द एज लेंथ. त्यानंतर नेक्स्ट कॉलम असेल रिलेशन बिटवीन द एंगल बिटवीन द एजेस. Angles between the edges. आणि शेवटचा कॉलम असेल टाइप्स ऑफ ब्रेव्हियस लॅटिसेस. टाइप्स ऑफ ब्रेव्हियस लॅटिसेस. त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत, की तो किती प्रकारची क्रिस्टल सिस्टीम दाखवू शकतो. तर असे वेगळ्या प्रकारचे कॉलम आपण फर्स्टली ड्रॉ करून घेतले. काय आहे आपल्या हेडिंगचं नाव, टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल. देर आर मेनली 7 टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल, बट दोज सिंपल युनिट सेल आर फर्दर रिटर्न इन द 3 डायमेन्शनल क्रिस्टल लॅटिस. की एखाद्या सॉलिडचं किंवा क्रिस्टलचं जर आपल्याला 3D स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर फ्रेंच सायंटिस्ट जो ब्रेव्हियस होता त्यांनी ब्रेव्हियस लॅटिसेसचा स्टडी केला आणि त्याच्यामध्ये 14 टाइपच्या ब्रेव्हियस लॅटिसेस आहेत. तर त्या 14 टाइपच्या ब्रेव्हियस लॅटिसेस कोणत्या आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं. त्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहे, त्याचे युनिट सेल क्यूबिक सिस्टीमचे कोणकोणते असणारे टाइप्स, त्याचे रिलेशन बिटवीन द एज लेंथ काय असणार आहेत, आणि अँगल बिटवीन द एजेस अँड देअर एज लेंथ. मग याच्यामध्ये तुम्हाला एज लेंथ माहिती झाले की युनिट सेलची एज लेंथ हे 3 असतात, ए बी आणि सी. आणि इंटरफिशियल अँगल हे 3 असतात, अल्फा बीटा आणि गॅमा. तर याच्यामध्ये ट्रिक फर्स्टली लक्षात राहू द्या. जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये ट्रिक्स आहे CTOMTHR. तर हे 7 प्रकारचे तुमचे युनिट सेल आहेत. CTOMTHR. काय ट्रिक्स आहे, CTOMTHR. काय लक्षात, CTOMTHR. आता याच्यामध्ये पहा, सी म्हणजे क्यूबिक सिस्टीम असते. युनिट सेल काय असणार आहे तुमची, क्यूबिक युनिट सेल असणार आहे. टी म्हणजे टेट्रागोनल असते. टी म्हणजे काय असणार आहे तुमची, टेट्रागोनल असणार आहे. ओ म्हणजे ऑर्थोरोम्बिक युनिट सेल असते. ऑर्थोरोम्बिक युनिट सेल असते. एम म्हणजे मोनोक्लिनिक असते. एम म्हणजे काय असते, मोनोक्लिनिक. टी फॉर ट्रायक्लिनिक्स. क्लिनिक शेजार येतात ट्रायक्लिनिक. एच फॉर हेक्सागोनल आणि आर फॉर रोम्बोहेड्रल. तर ह्या 7 प्रकारच्या युनिट सेल आहेत. फर्स्ट कोणते आहे, क्यूबिक युनिट सेल आहे. सेकंड कोणते आहे, टी मीन्स टेट्रागोनल.
O मीन्स ऑर्थोरोम्बिक, M मीन्स मोनोक्लिनिक, T मीन्स ट्रायक्लिनिक आणि H म्हणजे काय असेल तुमची हेक्सागोनल आहे आणि R म्हणजे काय असते तुमची रोम्बोहेड्रल. तर ह्या वेगळ्या प्रकारच्या युनिट सेल आहेत. तर याच्यामधले आपल्याला एज लेंथ आणि अँगल्स कम्पेअर करायचे आहेत. पहा ट्रिक लक्षात राहील ना. CT OMT HR. टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल्स. तर आता सिंपल युनिट सेल मध्ये आपल्याला 7 प्रकारचे टाइप्स माहिती झाले. त्यासाठी मी ट्रिक सांगितली CTOMTHR. C मीन्स क्यूबिक, T फॉर टेट्रागोनल, O फॉर ऑर्थोरोम्बिक, M फॉर मोनोक्लिनिक, T फॉर ट्रायक्लिनिक, H फॉर हेक्सागोनल आणि R फॉर रोम्बोहेड्रल्स. आता याच्यामध्ये लक्षात राहू द्या, वरच्या साईडनं 2 नंबरला जर पाहिलं तर गोनल आहे आणि खालनं 2 नंबरला पाहिलं तर हेक्सागोनल. म्हणजे टेट्रागोनल आणि हेक्सागोनल वरनं 2 नंबर आणि खालनं 2 नंबरला आहे, लक्षात राहून द्यायचं. त्यानंतर क्लिनिक शेजार आहे, मोनोक्लिनिक नंतर ट्रायक्लिनिक आहे. फर्स्ट टी म्हणजे टेट्रागोनल आहे आणि ट्रायक्लिनिकचा टी म्हणजे मोनोक्लिनिकच्या नंतर येतो. त्यानंतर फर्स्ट आहे क्यूबिक आणि शेवटचा काय आहे तुमचा रोम्बोहेड्रल. तर याच्यामध्ये रिलेशन बिटवीन द एज लेंथ कम्पेअर करायची. मग आपल्याला एज लेंथ माहिती आहे की एज लेंथ ह्या 3 प्रकारच्या असतात. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर समजा तुमच्याकडे टाइप्स ऑफ क्यूबिक युनिट सेल जर क्यूबिक सिस्टीम मध्ये जर असेल तर एज लेंथ असते त्याच्यामध्ये A इज इक्वल टू B अँड B इज इक्वल टू C. म्हणजे क्यूबिक सिस्टीम मध्ये तिन्ही एज लेंथ ह्या सारख्या असतात असं आपण सांगू शकतो. A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. मीन्स इन क्यूबिक सिस्टीम 3 एजेस आर इक्वल. नंतर टेट्रागोनल सिस्टीम जर पाहिली तर याच्यामध्ये काय होतं पहा, A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. पण ज्यावेळेस आपण टेट्रागोनलचे एजेस कम्पेअर करतो त्यावेळेस लेफ्ट हँड साईडकडून काय करायचं, एक क्रॉस घ्यायचं. म्हणजे काय आला, A आणि B एजेस सारखे आहेत पण B आणि C हे सारखे नाहीत. मीन्स A इज इक्वल टू B अँड B इज नॉट इक्वल टू C. त्यानंतर थर्ड आहे तुमचा ऑर्थोरोम्बिक. नंतर आता इकडला क्रॉस कट करायचा, A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. इथं 2 नंबरला आपण राईट करून क्रॉस केला. आता इथं नंतर दुसरा क्रॉस करायचा लेफ्ट साईडकडून, राईट साईडकडून. काय येईल, A इज नॉट इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. त्यानंतर तुमचा मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक आहे. आपण 2 वेळेस क्रॉस केला म्हणून हे 2 वेळेस आहे तसं लिहून घ्यायचं. A इज नॉट इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. नंतर एक वेळेस लिहून घ्या, A इज नॉट इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. नंतर हेक्सागोनल मध्ये आता आपण या साईडकडून क्रॉस टाकत आलो होतो. आता या साईडकडून क्रॉस काय करायचा, लेफ्ट हँड साईडकडून कमी करत जायचा. पहिल्यांदा आपण राईट हँड साईडकडून क्रॉस टाकत आलो. आता हा क्रॉस काढून टाकायचा. काय येईल, A इज इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. आणि शेवटच्याला हा शेवटचा क्रॉस काढून टाकायचा, A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. तर अशा प्रकारची ट्रिक्स आहे. जर क्यूबिक सिस्टीम असेल तर तिन्ही एज लेंथ ह्या सारख्या आहेत. टेट्रागोनल सिस्टीम असेल तर A आणि B सारखे आहेत पण B आणि C सारखे नाहीत. ऑर्थोरोमिक असेल तर A इज नॉट इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. म्हणजे तिन्ही वेगळ्या आहेत. मोनोक्लिनिक मध्ये तिन्ही एज लेंथ ह्या वेगळ्या आहेत. म्हणजे ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक मध्ये तिन्ही एजेस ह्या कशा आहेत तुमच्या डिफरन्स आहेत. त्यानंतर हेक्सागोनल आणि टेट्रागोनल मध्ये एज लेंथ कशी आहे, सारखी आहे. क्यूबिक आणि रोम्बोहेड्रल मध्ये एज लेंथ कशी आहे, सारखी आहे. म्हणजे ट्रिक लक्षात राहू द्या. फर्स्ट आणि लास्ट मध्ये तिन्ही एज लेंथ ह्या सारख्या आहेत. म्हणजे कोणती, क्यूबिक आणि रोम्बोहेड्रल. टेट्रागोनल आणि हेक्सागोनल मध्ये एज लेंथ सारखेच आहेत कारण AB सारखी आहे आणि C वेगळी आहे. इथं AB सारखी आणि C कशी आहे, वेगळी आहे. ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक मध्ये तिन्ही एज लेंथ ह्या कशा आहेत तुमच्या डिफरन्स आहेत. आता याच्यानंतर पाहिजे आपल्याला रिलेशन बिटवीन द अँगल्स बिटवीन द एजेस, की एजेस आणि अँगल मधलं रिलेशन काय असणार आहेत. आपल्याकडे 3 अँगल आहेत. कोणकोणते, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. 3 अँगल आहेत म्हणून 3 वेळेस लिहून घ्या. क्यूबिक साठी सेम असेल, टेट्रागोनल साठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि ऑर्थोरोम्बिक साठी काय असेल, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याकडे 3 अँगल होते म्हणून आपण सुरुवातीला 3 आहे असे लिहून घ्यायचे. ट्रिक लक्षात राहू दे. पहा, क्यूबिक साठी 3 अँगल 90 डिग्री आहेत. टेट्रागोनल आणि ऑर्थोरोम्बिक साठी 3 अँगल सारखे आहेत आणि 90 डिग्रीचे आहेत. आता याच्यानंतर येते तुमचं मोनोक्लिनिक सिस्टीम. मोनोक्लिनिक सिस्टीम मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर काय आहे पहा, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हा MCQ ला आलेला क्वेश्चन आहे पहा.
मोनोक्लिनिक मध्ये अल्फा आणि गॅमा हे 90 डिग्रीचे असतात आणि बीटा इज नॉट इक्वल टू काय असतं तुमचा 90 डिग्री असतो. त्यानंतर ट्राय क्लिनिक मध्ये जर पाहिले तर तिन्ही अँगल हे डिफरंट आणि 90 डिग्रीचे नसतात. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा अँड गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हे कशामध्ये पाहायला भेटेल तुम्हाला? ट्राय क्लिनिक सिस्टीम मध्ये. तसं हेक्सागोनल सिस्टीम मध्ये जर कम्पेअर केलं तर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू काय असेल 90 डिग्री अँड गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री असतो. म्हणजे हा एक एमसीक्यू ला क्वेश्चन पडू शकतो, IMPI लक्षात राहू द्या. आणि दुसरा कोणता? हा एक. तर याच्यामध्ये काय आहे? अल्फा गॅमा 90 डिग्री आणि बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. जसं हेक्सागोनल मध्ये काय आहे तुमचा अल्फा बीटा हा 90 डिग्रीचा आहे आणि गॅमा हा कसा असणार आहे तुमचा 120 डिग्रीचा आहे. त्यानंतर शेवटचा अँगल काय असणार आहे? तिन्ही अँगल हे सारखे असतील. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा बट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हे तिन्ही सारखे आहेत पण 90 डिग्रीच्या इक्वल टू नाहीत. जे क्युबिक सिस्टीम मध्ये तिन्ही एज लेंथ सारखे आहेत. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू काय आहे तुमचा 90 डिग्री आहे. टेट्रागोनल मध्ये ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी बट अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर ऑर्थोरोम्बिक मध्ये तिन्ही अँगल हे डिफरन्स आहेत. अल्फा बीटा गॅमा हे सारखे आहेत आणि 90 डिग्रीचे आहेत. मोनोक्लिनिक मध्ये तिन्ही एज लेंथ ह्या डिफरन्स आहेत पण अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आहे आणि बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री आहे. त्यानंतर ट्राय क्लिनिक मध्ये जर पाहिलं तर तिन्ही एज लेंथ ह्या डिफरंट आहेत, तिन्ही इथं अँगल डिफरंट आहेत आणि नॉट इक्वल टू 90 डिग्री आहेत. हेक्सागोनल मध्ये ए बी हा सारखा आहे आणि सी हा डिफरन्स आहे. म्हणजे अल्फा बीटा 90 डिग्री आहे आणि गॅमा कसं असणार आहे 120 डिग्री आहे. रोम्बोहेड्रल मध्ये तिन्ही एज लेंथ ह्या सारख्या आहेत, इथं तिन्ही अँगल सारखे आहेत पण नॉट इक्वल टू काय तुमचे 90 डिग्री आहेत. तर हे झाले तुमचं रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड अँगल्स. पण त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे की टाइप्स ऑफ ब्रेव्हियस लॅटिसेस. आता क्युबिक सिस्टीम मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये 3 प्रकारचे ब्रेव्हियस लॅटिसेस तो शो करतो. एक असतो सिंपल, दुसरा असतो बॉडी आणि तिसरा असतो फेस. म्हणजे जो तुमचा क्युबिक सिंपल युनिट सेल आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ब्रेव्हियस लॅटिसेस पाहायला भेटतात. सिंपल, बॉडी, फेस असं तुम्ही लक्षात राहून देऊ शकता. सिंपल म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि फेस म्हणजे फेस सेंटर्ड युनिट सेल. म्हणजे फर्स्ट साठी कोणते ब्रेव्हियस लॅटिसेस आहेत? सिंपल, बॉडी, फेस. आता सेकंड मध्ये जर पाहिले तर 2च आहेत, सिंपल, बॉडी. सेकंड मध्ये काय पाहायला भेटतात ब्रेव्हियस लॅटिसेस? एक सिंपल आणि दुसरा बॉडी. म्हणजे टेट्रागोनल मध्ये ब्रेव्हियस लॅटिसेस हे 2 प्रकारचे असतात. एक असतो सिंपल क्युबिक युनिट सेल आणि दुसरा असतो बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. त्यानंतर ऑर्थोरोम्बिक मध्ये जर पाहिले तर तुम्हाला 4 पाहायला भेटतात. कारण आपल्याकडे 4 प्रकारचे टाइप्स युनिट सेल असतात. सिंपल, त्यानंतर बॉडी, त्यानंतर फेस आणि एंड किंवा बेस सेंटर. जे परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहेत म्हणजे 4 युनिट सेल त्याच्यामध्ये शो करतो. कशामध्ये? ऑर्थोरोम्बिक मध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल प्रेझेंट असते, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल प्रेझेंट असते, फेस सेंटर युनिट सेल प्रेझेंट असते आणि एंड सेंटर, आणि एंड सेंटरला दुसरं नाव आहे बेस सेंटर क्युबिक युनिट सेल. त्यानंतर मोनोक्लिनिक मध्ये जर आपण पाहिलं तर मोनोक्लिनिक मध्ये 2 प्रकारचे पाहायला भेटतात. एक असतो सिंपल आणि दुसरा असतो एंड किंवा बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. म्हणजे मोनोक्लिनिक मध्ये आपल्याला 2 प्रकारचे ब्रेव्हियस लॅटिसेस पाहायला भेटतात. एक असतो सिंपल आणि दुसरा असतो एंड किंवा बेस सेंटर. तसं शेवटचे 3 जे आहेत ट्राय क्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल याच्यामध्ये एकच युनिट सेल असते आणि ती म्हणजे कोणती असते? सिंपल क्युबिक युनिट सेल, सिंपल क्युबिक युनिट सेल आणि सिंपल क्युबिक युनिट सेल. तर हे झाले तुमचे 14 प्रकारचे ब्रेव्हियस लॅटिसेस. जे 7 प्रकारचे जे सिंपल युनिट सेल आहेत कोणत्या? CTOMTHR. याच्यामध्ये ह्या 14 प्रकारचे ब्रेव्हियस लॅटिसेस, त्याचे अँगलचं रिलेशन आणि एज लेंथचं रिलेशन. तर याच्यावर 1 मार्काला MCQचा क्वेश्चन असतो. तर त्यासाठी तुम्हाला ह्या टेबलची ट्रिक्स लक्षात राहू द्या. एकदा रिपीट सांगतो पहा. CTOMTHR. C फॉर क्युबिक, T फॉर टेट्रागोनल, O फॉर ऑर्थोरोम्बिक, M फॉर मोनोक्लिनिक, T फॉर ट्रायक्लिनिक, H फॉर हेक्सागोनल, R फॉर रोम्बोहेड्रल. पहिली आणि शेवटचे एज लेंथ सारखे आहेत, दुसरे आणि खालनं 2 नंबरची सारखी आहे आणि मधल्या 3 नॉट इक्वल टू आहेत. बरोबर. त्यानंतर पहिले 3 अँगल होते म्हणून आपण 3 अँगल इक्वल टू 90 डिग्री घ्यायचे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. चौथ्यामध्ये अल्फा गॅमा हा 90 डिग्रीचा, बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री.
पाचव्यामध्ये जर पाहिलं तर तिन्ही डिफरंट आहेत आणि नॉट इक्वल टू 90 डिग्री आहेत. सहाव्यामध्ये अल्फा बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि गॅमा हा कसा आहे 120 डिग्री आहे. आणि शेवटच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा हे सारखे आहेत पण नॉट इक्वल टू 90 डिग्री आहेत. तर याचे ब्रेव्हियस लॅटिसेस जर पाहिले तर पहिल्यामध्ये सिंपल बॉडी फेस आहे. लक्षात राहू द्या मी काय वाक्य म्हणतो ते सिंपल बॉडी फेस. आपला बॉडी फेस कसा आहे सिंपल आहे. म्हणजे सिंपल बॉडी फेस म्हणजे सिंपल बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि फेस सेंटर. सेकंड मध्ये काय आहे सिंपल बॉडी आहे फक्त म्हणजे सिंपल आणि बॉडी सेंटर. थर्ड मध्ये काय भेटतो परिपूर्ण आहे, सिंपल आहे, बॉडी आहे, फेस आणि एंड सेंटर. नेक्स्ट मध्ये काय आहे सिंपल आणि एंड सेंटर आहे. नंतर शेवटच्या तीन मध्ये काय आहे सिंपल. तर अशा प्रकारचे आपल्याला टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेलचा हा एक टेबल आहे जो 1 मार्काला विचारला जातो. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपल्याला पाहिजे व्हॉट आर द टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. एखाद्या युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असतात ते आपल्याला या पॉइंट्स मध्ये पाहायचं आहे. जे की तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्याच्यावर क्वेश्चन असतो पहा. आपल्याकडे 3 प्रकारचे युनिट सेल आहेत. एक असते सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, दुसरी असते बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि तिसरी असते फेस सेंटर्ड युनिट सेल. ह्या 3 युनिट सेल मध्ये जर पाहिलं तर नंबर ऑफ ॲटम्स किंवा पार्टिकल किती असतात ते आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचं आहे. म्हणजे काय हेडिंग आहे टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. ॲटम्स इन युनिट सेल की दिलेल्या युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती आहेत ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. आपल्याकडे वेगळ्या प्रकारच्या युनिट सेल आहेत. सिंपल युनिट सेल असेल, बॉडी सेंटर युनिट सेल असेल किंवा फेस सेंटर युनिट सेल असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स हे किती आहेत ते आपल्याला या पॉइंट्स मध्ये स्टडी करायचे. देर आर मेनली 3 काइंड्स ऑफ युनिट सेल इन क्युबिक सिस्टीम. की तुमची जर सिंपल क्युबिक सिस्टीम जर असेल तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे युनिट सेल असतात. मीन्स इन सिंपल क्युबिक युनिट सिस्टीम देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ युनिट सेल. दॅट इज फर्स्ट वन इज सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. पहिली कोणती आहे तुमची सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असते. तुम्ही म्हणताल सर आता सिंपल आणि प्रिमिटिव्ह युनिट सेल कसे आहे, जसे की तुम्हाला पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली पहा. मग सिंपल आणि प्रिमिटिव्ह युनिट सेलला आपण एससी युनिट सेल असं देखील म्हणत असतो. सिंपल क्युबिक युनिट सेल्स. याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करत असताना आपण हा एक स्क्वेअर काढून घेतो सुरुवातीला. त्याच्यानंतर दुसरा स्क्वेअर काढलेला असेल. हे दोन्ही स्क्वेअर आपण जोडून घेतले. हे दोन्ही स्क्वेअर जर जोडून घेतले तर इथे तुम्हाला पहा त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक पार्टिकल दिसतो. इथे एक पार्टिकल असेल, इथे एक असेल, 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये तुमचे 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स हे प्रेझेंट असतात. पण याच्यामध्ये कन्सिडर करा की अशा प्रकारचा एक पार्टिकल आहे आणि याच्यामध्ये 8 पार्टमध्ये तो डिवाइड केलेला आहे. समजा अशा प्रकारचा पार्टिकल असेल 1 2 3 4 5 6 7 आणि 8. याच्यामधला एक पार्टिकल जर समजा असेल तुमचा तर तो 8 पोर्शन मध्ये डिवाइड होतो. समजा इथे असेल 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मीन्स इन सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल देर आर मेनली 8 पार्टिकल्स ॲट 8 कॉर्नर. की 8 कॉर्नरला तुमचे 8 पार्टिकल असतात. बट आउट ऑफ 8 द सिंगल पार्टिकल्स आर कॉन्ट्रीब्युटेड इट्स 1/8 पोर्शन. आणि ह्या 8 पैकी प्रत्येक जो एक पार्टिकल असणार आहे तो 1/8 पोर्शन मध्ये काय होतं तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट झालेला दिसतो. म्हणजे समजा इथला हा पार्टिकल जर आपण कन्सिडर केला म्हणजे हा पार्टिकल असेल तर याच्यामध्ये 8 पोर्शन आहेत. त्याच्यामधला एक पोर्शन जर पाहिला तर तो 1/8 पोर्शन मध्ये काय होतं डिस्ट्रीब्यूट झालेला दिसतो त्या सेल्स मध्ये किंवा क्रिस्टल मध्ये. नंतर इथला जर पाहिला तर तो देखील 1/8 पोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला दिसतो. इथला जर पाहिला तर 1/8 पोर्शन मध्ये तो डिस्ट्रीब्यूट झालेला दिसतो. म्हणजे एका पार्टिकलचे आपण 8 तुकडे केलेले आहेत. असा 8 पैकी कुठलाही कॉर्नरचा एक पार्टिकल जर असेल तर तो 1/8 पोर्शन मध्ये काय झालेला असतो शेअर्ड झालेला असतो. मग त्याच्या आधारे जर आपल्याला टोटल नंबर ऑफ युनिट सेल जर काढायचे असतील, टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन सिंपल युनिट सेल
की सिंपल युनिट सेलमध्ये जर आपल्याला टोटल नंबर ऑफ ॲटम जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करत असताना काय आहे इथं 8 कॉर्नर ॲटम. किती कॉर्नर आहे त्याच्यामध्ये 8 कॉर्नर आहेत. 8 कॉर्नर ॲटम इंटू 1/8 ॲटम पर युनिट सेल. 1/8 ॲटम पर युनिट सेल. प्रत्येक युनिट सेलमध्ये 1/8 ॲटम मध्ये तो काय केलेला आहे सेट केलेला दिसतो. पण टोटल कॉर्नर जर पाहिले क्युबिक सिस्टीम मध्ये तर टोटल कॉर्नर हे किती असतात 8 कॉर्नर असतात. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. मग आपल्याला याच्यामध्ये 8 कॉर्नर आहेत म्हणजे 8 कॉर्नर ॲटम्स इंटू एक ॲटम हा कसा डिस्ट्रीब्यूट केला आहे 1/8 पोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे. मीन्स 1/8 ॲटम पर युनिट सेल. देन कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. मग काय येईल इथं 8 इंटू 1/8. 8 कॅन्सल होईल शिल्लक काय राहिला 1. मीन्स इन सिंपल क्युबिक युनिट सेल द टोटल नंबर ऑफ ॲटम इज 1. याच्यामध्ये लक्षात राहू दे एमसीक्यू साठी क्वेश्चन की तुमची जी सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असते याच्यामध्ये 8 कॉर्नरला 8 ॲटम असतात आणि त्याच्यामधला प्रत्येक ॲटम हा 1/8 पोर्शन मध्ये काय केलेला असतो डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. मग त्याच्या आधारे जर आपण याच्यामधले टोटल नंबर ऑफ ॲटम जर कॅल्क्युलेट केले तर किती येतील 8 इंटू 1/8. 8 कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक किती राहिला 1 ॲटम्स. मीन्स इन सिंपल क्युबिक युनिट सेल देर आर मेनली 1 ॲटम्स आर प्रेझेंट्स. राहिलं लक्षात की सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये किती ॲटम असतात तुमचे 1 ॲटम असतो. आता याच्यानंतर पाहिजे दुसरा टाइप आहे क्युबिक सिस्टीमचा. व्हॉट इज मीन्स बाय बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. व्हॉट इज मीन्स बाय बॉडी सेंटर्ड क्युबिक म्हणजे त्याला आपण बीसीसी म्हणतो. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे म्हणजे कशी डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार का. फर्स्टली तुम्ही एक स्क्वेअर काढून घेऊ शकता. त्याच्यामध्ये सेकंड स्क्वेअर जर आपण काढला तर हे स्ट्रक्चर कशाचं झालेलं दिसेल तुम्हाला सिंपल क्युबिक युनिट सेल्स बरोबर. आणि सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये किती कॉर्नरला होते ॲटम 8 कॉर्नरला 8 ॲटम्स होते किंवा 8 पार्टिकल असतील. आपण सेंटरला रूम मध्ये उभा आहेत असं कन्सिडर करा. रूम मध्ये उभा असताना रूमला 4 भिंती आहेत बरोबर आणि वरचा एक पोर्शन आणि खालचा किती झाले 4 आणि 2 6 फ्रंट आणि बॅक 6 आणि 2 8. तसं याच्यामध्ये जर पाहिलं तर सेंटरला जर आपण इथं पाहिलं तर इथे एक सेंटरचा पार्टिकल असेल आणि हे ऑलरेडी 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल असतील 4 5 6 7 आणि 8 आणि हा सेंटरचा तुमचा एक पार्टिकल असेल. सेंटर ऑफ द बॉडी जर असेल तर याला आपण बीसीसी म्हणतो बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ह्या बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये जर पाहिला तर इथला जो पार्टिकल आहे तो 1/8 पोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम किती होते सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये 1. पण बॉडी सेंटर मध्ये सेंटर ऑफ बॉडीचा एक ॲटम आहे म्हणजे 1 + 1 जर पाहिले तर किती येतील 2 ॲटम्स. म्हणजे याला कसं लिहिणार पहा की टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. की बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये जर आपण टोटल नंबर ऑफ ॲटम जर कॅल्क्युलेट केले तर काय येईल पहा 8 कॉर्नर ॲटम्स इंटू 1/8 ॲटम पर युनिट सेल. 1/8 ॲटम पर युनिट सेल. मग काय येईल इथं 8 इंटू 1/8. 8 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे इथं शिल्लक किती राहिला 1 ॲटम. मग त्याच्यानंतर आपल्याला सेंटर ऑफ द बॉडीचा एक ॲटम माहित आहे. मग सेंटर ऑफ बॉडीचा एक ॲटम जर कन्सिडर केला तर काय येईल 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. मीन्स इन बीसीसी युनिट सेल देर आर मेनली 2 ॲटम्स आर प्रेझेंट्स. की सेंटर ऑफ बॉडीचं एकच धरायचं कारण आपण सेंटरला रूम मध्ये उभा आहेत म्हणजे 4 भिंती आहेत. इकडला एक पोर्शन असेल हा एक पोर्शन असेल हा एक म्हणजे हा अदर पार्टिकल्स सोबत कॉन्ट्रीब्यूट होतो का नाही तो एक सिंगल आहे. सिंगल आहे म्हणतो आपण एकच कन्सिडर करायचं. आणि ह्या सिंपल क्युबिक युनिट सेलचा एक म्हणजे 1 + 1 किती झाले 2. म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती असतात 2 असतात आणि सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती असतात 1 असतात. तर हे एक एमसीक्यू ला लक्षात राहू दे पहा. त्यानंतर आता तिसरा टाइप आहे क्युबिकचा. व्हॉट इज मीन्स बाय फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर क्युबिक युनिट सेल कशाला म्हणायचं त्याला आपण एफसीसी म्हणतो पहा. व्हॉट इज मीन्स बाय
फेस सेंटर्ड क्युबिक म्हणजेच FCC युनिट सेल. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. याच्यामध्ये डायग्राम काढत असताना सेम डायग्राम आहे. पहिल्यांदा सिंपल क्युबिकची डायग्राम काढून घ्यायची, त्याला आपण जोडून घ्यायची चारी पोझिशन. सिंपल क्युबिक मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती असतात? 8. 8 कॉर्नरला 8 ॲटम असतात, बरोबर. पण आपल्याला माहिती आहे की क्युबिक सिस्टीम मध्ये जर फेसेस जर पाहिले तर त्याच्यामध्ये टोटल फेसेस 6 असतात आणि एक फेस हा 1/2 पोर्शन मध्ये तो काय झाला असतं? डिस्ट्रीब्यूट झाला असतो, म्हणजे हाफ पोर्शन मध्ये तो डिस्ट्रीब्यूट होत असतो. तसं क्युबिक सिस्टीम मध्ये टोटल कॉर्नर किती होते? 8. आणि प्रत्येक कॉर्नरचा पार्टिकल हा कसा डिस्ट्रीब्यूट झाला? 1/8 पोर्शन मध्ये. तसं याच्यामध्ये क्युबिक सिस्टीम मध्ये टोटल फेसेस हे 6 असतात. 4 साईडचे 4, अपचा 1 आणि डाऊनचा 1, म्हणजे किती झाले? 6. हा प्रत्येक फेस हा हाफ पोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट होत असतो. त्याच्या आधारे जर आपण याची डायग्राम काढली तर पहा, हा तुमचा बॅक साइड असेल, हा फ्रंट साइड असेल, हा लेफ्ट असेल, हा राईट असेल, हा टॉपचा असेल आणि हा बॉटमचा असेल. म्हणजे किती फेसेस झाले याच्यामध्ये? 6. आणि कॉर्नरचे हे 8 पार्टिकल्स. आता याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय द टोटल नंबर ऑफ atoms in FCC unit cell is equal to की फेस सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती असतात? मग आपल्याला माहित आहे 8 कॉर्नर ॲटम्स इंटू 1/8 ॲटम पर युनिट सेल. 1/8 ॲटम पर युनिट सेल म्हणजे याला कसं लिहिणार? 8 into 1/8 that is equal to 1. 8 काय होईल? कॅन्सल होईल. But we know that in face center cubic unit cell there are mainly 6 faces and each face are contributed its half portion. की प्रत्येक क्युबिक सेल मध्ये जर पाहिलं तर 6 फेसेस असतात आणि त्या 6 फेसेस मधील जो प्रत्येक फेस आहे तो हाफ पोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. समजा याचा सेंटर जर पाहिलं तर अर्धा भाग इकडे असेल आतल्या साईडला, अर्धा भाग बाहेरच्या साईडला असेल. याचा जर पाहिलं तर अर्धा भाग आतल्या साईडला असेल, अर्धा भाग बाहेरच्या साईडला असेल. मीन्स टोटल फेसेस जर आपण कम्पेअर केले क्युबिक सिस्टीम मध्ये तर टोटल फेसेस असतात 6 आणि तो 1/2 पोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे हाफ पोर्शन मध्ये तो डिस्ट्रीब्यूट झालेला दिसतो. म्हणजे काय? 2 1 चा 1 आणि 2 3 चा 6. म्हणजे इथे टोटल नंबर ऑफ फेसेसचे ॲटम किती आले? 3. आणि सिंपल क्युबिकचे ॲटम किती आहेत? 1. म्हणजे काय येईल? द टोटल नंबर ऑफ atoms in FCC unit cell is equal to पहिला 1 आणि फेसेसचे 3, म्हणजे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती आले? 4. तर हे झाले तुमचे टोटल नंबर ऑफ ॲटमची युनिट सेल. की क्युबिक युनिट सेल आपल्याकडे 3 प्रकारच्या होत्या. सिंपल मध्ये 1 ॲटम असतो, बॉडी सेंटर मध्ये 2 ॲटम असतात आणि फेस सेंटर मध्ये किती असतात? 4 ॲटम. तर याच्यासाठी MCQ साठी लक्षात राहू द्या. How many atoms are present in simple cubic unit cell? In simple cubic unit cell, there are mainly 1 atoms are present. How many atoms are present in body centered unit cell? In body centered unit cell, there are mainly 2 atoms are present. त्यानंतर तिसरा क्वेश्चन असा असू शकतो, How many atoms are present in face centered cubic unit cell? In face centered cubic unit cell, there are mainly 4 atoms are present. आता याच्यानंतर पाहिजे आपल्याला what is means by कोऑर्डिनेशन नंबर. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. काय पाहिजे याच्यानंतर? व्हॉट इज मीन्स बाय कोऑर्डिनेशन नंबर्स. आता कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं? सुरुवातीला त्याची डेफिनेशन सांगतो तुम्हाला. पहा, व्हॉट इज मीन्स बाय कोऑर्डिनेशन नंबर्स. कोऑर्डिनेशन नंबर याच्यासाठी आपण कॅपिटल CN चा यूज करतो का शॉर्ट मध्ये. CN म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. मग आता एखाद्या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर आहे म्हणजे काय असतो? द नंबर ऑफ पार्टिकल्स, द नंबर ऑफ पार्टिकल्स, number of particles surrounding a given particle in a crystal lattice
given particle in a crystal lattice are called as coordination number. Are called as coordination number. आता कोऑर्डिनेशन नंबर पार्टिकलचा कशाला म्हणायचं? द नंबर ऑफ पार्टिकल सराउंडिंग अ गिवन पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस. की समजा तुमच्याकडे एक क्रिस्टल लॅटिस आहे आणि त्याच्यामधला एक सेंटरचा पार्टिकल जर आपण कन्सिडर केला तर त्या सेंटरच्या पार्टिकलच्या भोवती किती पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट झालेले आहेत तो म्हणजे त्या सेंटरच्या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. समजा मी इथे सेंटरला उभा आहे, सेंटरला माझ्या भोवती समजा 4 कॅन्डिडेट जर स्टँडिंग मध्ये असतील तर माझा जो कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे तो 4 असेल. माझ्या सराउंडिंग मध्ये जर 6 कॅन्डिडेट असतील तर माझा कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल. माझ्या सराउंडिंग मध्ये जर 3 कॅन्डिडेट असतील तर माझा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे? 3 असेल. मीन्स the number of particles surrounding a given particle in a crystal lattice are called as a coordination number. Now consider this is the center of the particle. की हा तुमचा एक सेंटरचा पार्टिकल असेल आणि याला असे 6 पार्टिकल तुमचे डिस्ट्रीब्यूट झालेले असतील. या सेंटरच्या पार्टिकलचा जर आपण कोऑर्डिनेशन नंबर जर पाहिला तर किती असणार आहे? 6 असेल. त्यानंतर तुमचा हा सेंटरचा एक असा पार्टिकल आहे आणि याला 4 पार्टिकल जर डिस्ट्रीब्यूट होत असतील तर याचा कोऑर्डिनेशन नंबर जर पाहिला तर तो किती असणार आहे? 4 असेल. समजा तुमच्याकडे अशा प्रकारचा एक सेंटरचा पार्टिकल असेल आणि याला 3 पार्टिकल जर डिस्ट्रीब्यूट होत असतील तर याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे? 3 असणार आहे. याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द गिवन पार्टिकल्स. द नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग द गिवन पार्टिकल्स इन अ क्रिस्टल लॅटिस are called as a coordination number of that particle. But we know that in crystal lattice all the atoms may have simple or different coordination number. की एखादा क्रिस्टल लॅटिस जर असेल तर त्याच्यामध्ये सेम किंवा डिफरंट तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असू शकतो. असं नाही की सगळ्याचे सारखेच कोऑर्डिनेशन नंबर असू शकतात. काही क्रिस्टल लॅटिसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा डिफरंट असेल तर काहीमध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा काय असतो? सेम असू शकतो. बट हायर द कोऑर्डिनेशन नंबर डिटरमाइन द हार्डनेस ऑफ द क्रिस्टल. की एखाद्या क्रिस्टलचा कोऑर्डिनेशन नंबर जर हाय असेल तर दिलेला क्रिस्टल हा कसा असतो? तुमचा हार्ड असतो. हार्ड आहे म्हणजे त्याच्यामधले जे पार्टिकल असणार आहे ते क्लोजली पॅक्ड पार्टिकल असतात. मीन्स हायर द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द गिवन क्रिस्टल लॅटिस द नेचर ऑफ द क्रिस्टल इज हार्ड. दिलेल्या क्रिस्टल लॅटिसचा कोऑर्डिनेशन नंबर जर हाय असेल तर त्याचं नेचर काय असणार आहे? हार्ड असतो. आणि एखाद्या कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर जरी हाय असेल तर तो हार्ड नेचर असल्यामुळे त्याच्यामधले जे पार्टिकल असणार आहेत ते क्लोजली पॅक्ड पार्टिकल असतात. तर ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, लक्षात राहू द्या. काय होती पहिली कॅरेक्टरिस्टिक्स? की दिलेल्या क्रिस्टल लॅटिस मध्ये तुम्हाला सेम किंवा डिफरंट कोऑर्डिनेशन नंबर पाहायला भेटतो. एखादा हायर कोऑर्डिनेशन नंबर जर असेल तर त्याचं नेचर हे हार्ड असतं आणि दिलेल्या क्रिस्टल लॅटिस मध्ये कोऑर्डिनेशन नंबरची संख्या जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकल कसे असतात? क्लोजली पॅक्ड असतात. मग आता हेच आपल्याला जे तुमच्या क्युबिक युनिट सेल आहेत की त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय असेल आणि नंबर ऑफ ॲटम्स काय असतील ते आपल्याला एका टेबलच्या आधारे पाहिजे. पण शॉर्टमध्ये समजा तुम्हाला इथे दिलेलं असेल क्युबिक सिस्टीम. दुसरा कॉलम असेल तुमचा नंबर ऑफ ॲटम्स इन पर युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स इन पर युनिट सेल. आणि तिसरा कॉलम असेल कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. समजा असे 3 प्रकारचे कॉलम्स आहेत तुमच्याकडे. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल आणि कोऑर्डिनेशन नंबर याच्या आधारे आपल्याला हा एमसीक्यू साठी हा टेबलच्या आधारे एक मार्काला तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यासाठी हा टेबल मी ड्रॉ करतो. तुमच्या बुकमध्ये टेबल्स नाही पहा. क्युबिक सिस्टीम जर पाहिलं तर आपल्याकडे 3 प्रकारच्या क्युबिक सिस्टीम आहेत. कोणकोणत्या? सिंपल क्युबिक युनिट सेल, बरोबर. दुसरी युनिट सेल कोणती आहे रे? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आणि तिसरी कोणती असते? बॉडी सेंटर नंतर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर अशा तुम्हाला 3 प्रकारच्या युनिट सेल माहित आहेत. ह्या 3 प्रकारच्या युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल
आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स हे पर युनिट सेलमध्ये काय असतात. मग आपल्याला माहिती झालेलं आहे की सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स हे पर युनिट सेलमध्ये किती असतो, 1 असतो. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम किती असतात, समजा 2 असतात. इथं मी असं लिहितो 8 × 1/8 इज इक्वल टू इथे ॲटम किती असतो 1. याच्यामध्ये 8 × 1/8 + 1 म्हणजे इथे किती असतात 1 + 1 इज इक्वल टू 2. याच्यामध्ये किती असतो 8 × 1/8 + 6 × 1/2 म्हणजेच किती असतात 1 + 3 इज इक्वल टू 4. म्हणजे सिंपल क्युबिकमध्ये 1 ॲटम प्रेझेंट असतो, बॉडी सेंटरमध्ये 2 ॲटम असतात आणि फेस सेंटरमध्ये टोटल ॲटम किती असतात 4 असतात. तसं कॉर्डिनेशन नंबर जर पाहिला तर याचा कॉर्डिनेशन नंबर हा 6 असतो, बॉडी सेंटरचा कॉर्डिनेशन नंबर हा 8 असतो आणि फेस सेंटरचा कॉर्डिनेशन नंबर हा किती असतो 12 असतो. तर हे 2 कॉलम लक्षात राहू द्या. सिंपल क्युबिक युनिट सेलचे नंबर ऑफ ॲटम 1 असतात, कॉर्डिनेशन नंबर 6 असतो. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम 2 असतात आणि कॉर्डिनेशन नंबर 8 असतो. फेस सेंटर क्युबिक युनिट सेलचा टोटल नंबर ऑफ ॲटम हे 4 असतात आणि कॉर्डिनेशन नंबर हा किती असतो त्याचा 12 असतो. आता कॉर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे काय असतील 4 अराउंड इट अँड 1 अबव अँड 1 बिलो इट, की 4 पार्टिकल काय असतील त्याच्या भोवती असतील. 4 पार्टिकल्स अराउंड इट अँड 1 अबव अँड 1 बिलो इट, की दिलेल्या सेंटर पार्टिकलचे 4 साईडला 4 असतील, एक वरच्या साईडला असेल आणि एक खालच्या साईडला असेल. जे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये कॉर्डिनेशन नंबर हा 6 असतो, पण ॲटम किती असतात 1 असतात. तसं बॉडी सेंटरमध्ये जर पाहिलं तर कॉर्डिनेशन नंबर 8 आहे म्हणजे काय असतील 4 अबव इट अँड 4 बिलो इट, 4 अबव इट अँड 4 बिलो इट, की 4 खालच्या साईडनं असतात आणि 4 वरच्या साईडनं असतात. म्हणजे बॉडी सेंटरमध्ये टोटल कॉर्डिनेशन नंबर किती असतात 8, कारण सेंटरच्या पार्टिकलला सराउंडिंग पार्टिकलची संख्या 8 असते, तसं याच्यामध्ये सेंटरच्या पार्टिकलची सराउंडिंगची संख्या किती असते 6 असते. तसं फेस सेंटरमध्ये कॉर्डिनेशन नंबर 12 आहे म्हणजे काय असेल 4 अबव इट असतील, 4 बिलो इट असतील आणि 4 अराउंड इट असतील. म्हणजे 4 त्याच्या भोवती असतील, 4 खालच्या साईडनं असतील आणि 4 वरच्या साईडनं असतील. तर असे सेंटर पार्टिकलला 12 पार्टिकल सराउंडेड असतात. म्हणून एफसीसीचा कॉर्डिनेशन नंबर आहे 12, बीसीसीचा कॉर्डिनेशन नंबर आहे 8, एससीचा कॉर्डिनेशन नंबर आहे 6. एससी मध्ये नंबर ऑफ ॲटम 1 असतात, बीसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम हे 2 असतात आणि एफसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटमची संख्या किती असते 4 असते. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर एक छोटंसं डेरिव्हेशन पाहिजे आपल्याला शेवटचं, जे की 2 मार्काला विचारलं जातं. पहा काय डेरिव्हेशनचं नाव आहे, रिलेशन बिटवीन मोलार मास, रिलेशन बिटवीन मोलार मास, density of the substance, density of the substance, density of the substance and age length of unit cell, and age length of unit cell. म्हणजे आपल्याला काय काय रिलेशन कंपेअर करायचंय, मोलार मास एखाद्या सबस्टन्सचं, त्यानंतर सबस्टन्सची डेन्सिटी आणि एज लेंथ ऑफ युनिट सेल यांचं एक डेरिव्हेशन आपल्याला कंपेअर करायचे. त्याचा एक फॉर्म्युला जनरेट होणार आहे डेन्सिटीचा, रो इज इक्वल टू, आणि तो फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेममध्ये 2 मार्काला विचारतात किंवा हे डेरिव्हेशन 2 मार्काला विचारलं जातं. नाव कन्सिडर की समजा तुमच्याकडे क्युबिक सिस्टीम असेल, अशा प्रकारची क्युबिक सिस्टीम आहे. पहा या क्युबिक सिस्टीम मध्ये जर पाहिलं तर हे म्हणजे काय असते, लाईन म्हणजे एजेस असतात. पहा इथला एक पार्टिकल असेल बरोबर, मग लाईन्स म्हणजे काय असतात त्याच्यामध्ये एजेस असतात. म्हणजे काय कन्सिडर करताय, लेट ए बी द एज लेंथ ऑफ द क्युबिक युनिट सेल, लेट ए बी द एज लेंथ ऑफ
एज लेंथ ऑफ क्यूबिक युनिट सेल, क्यूबिक युनिट सेल, की आपण हे क्यूबिक युनिट सेल कन्सिडर केलेलं आहे. कोणती? ही एक क्यूबिक युनिट सेल आहे आणि ह्या क्यूबिक युनिट सेलमध्ये ही जी लाईन असणार आहे ह्या लाईनला आपण एजेस म्हणतो आणि ती एजेस आपण कोणत्या वर्डने इंडिकेट केलेले आहेत? स्मॉल ए. मीन्स लेट स्मॉल ए बी द एज लेंथ ऑफ क्यूबिक युनिट सेल. Therefore, volume of cubic unit cell is equal to, therefore volume of cubic unit cell is equal to. मग आता व्हॉल्यूम काढायचं म्हणजे काय असतो? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे काय असतं? तुमचं व्हॉल्यूम असतं. मग समजा ही उंची असेल, त्यानंतर ही रुंदी असेल आणि ही लांबी असेल. लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट म्हणजे ए इंटू ए इंटू ए म्हणजेच काय होईल इथं? ए क्यूब होईल. मीन्स व्हॉल्यूम ऑफ द क्यूबिक युनिट सेल इज ए क्यूब. त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काय कन्सिडर केलं आपण? ए क्यूब कन्सिडर केलं. कसं केलं लक्षात आलं ना? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट मीन्स ए इंटू ए इंटू ए. ए इंटू ए इंटू ए म्हणजे काय? तुमचा ए क्यूब असतो. सपोज दॅट एक कन्सिडर करा की सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज, सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज स्मॉल एम. एका पार्टिकलचं मास आपण काय कन्सिडर करणार आहोत? स्मॉल एन. अँड देर आर एन पार्टिकल पर युनिट सेल अँड देर आर एन पार्टिकल्स पर युनिट सेल. की पर युनिट सेल मध्ये पार्टिकल जर पाहिले तर एन नंबर ऑफ पार्टिकल असतील, पण एका पार्टिकलचा मास काय कन्सिडर केलं मी? स्मॉल एम. बट देर आर एन पार्टिकल्स पर युनिट सेल. पण याच्यामध्ये पार्टिकलची संख्या जर पाहिली तर किती असणार आहे? पर पार्टिकल मध्ये एन पार्टिकल्स पर युनिट सेल. इथं एन ची व्हॅल्यू 1 असेल तर, एम ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 असेल, 2 घेतली तर 2m असेल, 3 घेतली तर 3m असेल. म्हणजे एन ची व्हॅल्यू 1 घेतली तर 1m होईल, एन ची व्हॅल्यू 2 घेतली तर 2m असेल, एन ची व्हॅल्यू 3 घेतली तर 3m असेल. म्हणजे मास ऑफ सिंगल पार्टिकल काय कन्सिडर केला आपण? एम. आणि एन म्हणजे काय? पार्टिकल्स पर युनिट सेल. देअरफॉर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू, देअरफॉर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू. मग ओव्हरऑल युनिट सेलचा मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. एका पार्टिकलचा मास एम आहे आणि पार्टिकल्स पर युनिट सेलचा मास काय? स्मॉल एन आहे. म्हणजे काय येईल? स्मॉल एम इंटू स्मॉल एन. म्हणजे एम एन म्हणजे काय झाला? मास ऑफ युनिट सेल. देअरफॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल, therefore density of unit cell, डेन्सिटी साठी आपण सिम्बॉल यूज करू शकतो रो. डेन्सिटी ऑफ युनिट सेल which is same as density of a substance, density of a substance is given by की सबस्टन्सची डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. युनिट सेल आणि सबस्टन्सच्या डेन्सिटीचा फॉर्म्युला सेम आहे इथं सांगितलेलं आहे. मीन्स डेन्सिटी ऑफ युनिट सेल रो विच इज सेम ॲज अ डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स. ती जी सबस्टन्सची डेन्सिटी असणार आहे ती डेन्सिटी कशाची आहे? तुमच्या युनिट सेलची डेन्सिटी आहे. मग काय फॉर्म्युला असतो सबस्टन्सच्या डेन्सिटीचा? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सबस्टन्सच्या डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास पर युनिट व्हॉल्यूम आर कॉल्ड ॲज डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देन काय 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 कॅल्क्युलेट करायची तर आपल्याला? डेन्सिटी ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायची. म्हणजे काय घेणार फॉर्म्युला? डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आपल्याला माहित आहे डेन्सिटी ऑफ युनिट सेल साठी आपण काय यूज करणार? रो. मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय? स्मॉल एम इंटू एन डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय? तुमचा ए क्यूब आहे. समजा इक्वेशन नंबर फर्स्ट असेल.
मीन्स रो इज इक्वल टू mn अपॉन a क्यूब. इथं आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट भेटलं. बट मोलार मास ऑफ पार्टिकल इज गिवन बाय, देअरफॉर मोलार मास साठी सिंबल यूज करायचा कॅपिटल M. मोलार मास ऑफ पार्टिकल इज गिवन बाय, की आपल्याला त्या पार्टिकलचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. मीन्स मोलार मास ऑफ पार्टिकल इज गिवन बाय. पार्टिकलचं मोलार मास जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला येईल? मोलार मास इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल इंटू मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. काय फॉर्म्युला आहे पहा मोलार मासचा? मोलार मास इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. मग मोलार मास साठी आपण काय सिंबल यूज केलं? त्याला रब करतो पहा मी. देअरफॉर कॅपिटल M इज इक्वल टू मास ऑफ सिंगल पार्टिकल म्हणजे काय तुमचा स्मॉल m आहे, इंटू नंबर ऑफ पार्टिकल पर मोल. नंबर ऑफ पार्टिकल पर मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर असतो, त्याचा सिंबल काय आहे? Na. आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे की नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल असतात. मीन्स फेअर Na बी द ॲव्होगॅड्रोज नंबर. Na काय असणार आहे तुमचा? ॲव्होगॅड्रोज नंबर आहे. आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 11वी मध्ये किती असते रे त्याची व्हॅल्यू? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. काय व्हॅल्यू असते याची? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. म्हणजे Na म्हणजे काय तुमचा? ॲव्होगॅड्रो नंबर. त्याच्या आधारे आपल्याला मास ऑफ पार्टिकल कॅल्क्युलेट करायचं, सिंगल पार्टिकलचं मास. ही व्हॅल्यू जर इकडे शिफ्ट केली तर काय फॉर्म्युला तयार होईल? देअरफॉर स्मॉल m इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन Na. इक्वेशन नंबर 2. आणि इथलं इक्वेशन काय होतं तुमचं? फर्स्ट होतं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2. जर आपण इक्वेशन 1 आणि 2 जर एकत्र केलं तर काय येईल? रो इज इक्वल टू स्मॉल m ची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल M अपॉन Na इंटू स्मॉल n अपॉन a क्यूब इंटू a क्यूब. त्याच्या आधारे आपल्याला फायनलचा फॉर्म्युला काय भेटेल पहा? रो इज इक्वल टू कॅपिटल M इंटू स्मॉल n अपॉन Na इंटू a क्यूब. इक्वेशन नंबर 3. मग आपल्याला इथं माहिती आहे रो म्हणजे डेन्सिटी असते, m म्हणजे मोलार मास असेल, n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल असतील, Na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर असेल आणि a क्यूब म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तर आज आपण इथं थांबू पा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे की पॅकिंग इन सॉलिड्स. तर 15 तारखेपासून आपले ऑफलाईन क्लासेस चालू होणार आहेत. तर मला 14 तारखेला तुम्ही कॉल करून सांगू शकता की सर किती जण विद्यार्थी येणार आहेत, तुमचे मित्रमैत्रिणी कोण असतील तर त्यांना देखील सांगा, म्हणजे आपण 15 पासून ऑफलाईन चालू करू. थँक्यू.